ही जी पूर्ण कॅपराउंड प्रोसेस आहे तर ह्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये सीईटी सेल आपल्याला कॉलेजमध्ये नंबर कसा अलॉट करतं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। असं करून चालत नाही, ही सगळ्यात चुकीची लिस्ट आहे। असं जर केलं तर तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटाइल असतील ना तरी पण एका तुम्हाला खराब कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो। तर ती जी कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे ही सगळे पॉसिबिलिटीज चेक करेल की ह्या कॅन्डिडेटला एमएसटी सीईटीच्या पर्सेंटाइलवरनं एमएसटी सीईटीच्या रँक्सवरनं ह्या कॉलेजमध्ये ही ब्रांच मिळते का। जर ह्या इकडे तुम्ही थोडी मिस्टेक केलीत की तुम्ही 13व्या नंबरचा कॉलेज चुकून 12व्या नंबरला टाकलं आणि 12व्या नंबरचा कॉलेज चुकून 13व्या नंबरला टाकलं तर त्या केसमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म चुकीचा होऊ शकतो। जे कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा खराब कॉलेजसुद्धा तुम्हाला मिळू शकतं। 136चा हा एक 136चा रूल आहे, हा लास्ट इयरपासून इम्प्लिमेंट झाला आहे आणि हा सगळ्यांना तुम्हाला माहिती असला पाहिजे। सो हाय एव्हरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नक्की कॅपराउंड म्हणजे काय असतं, कॅपराउंडमध्ये तुम्हाला काय काय प्रोसेस करायची असते, कॅपराउंडचे लास्ट इयरपासून सीईटी सेलने रूल्स थोडे स्ट्रिक्ट केले तर नक्की हे कॅपराउंडचे रूल्स काय असतात, हे आपल्या रूल्स काय फॉलो करायचे असतात, आपल्याला कॅपराउंडमध्ये कॉलेजची लिस्ट कशी अपलोड करायची असते, आपल्याला कॉलेजमध्ये नंबर कसा लागतो, A to Z डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कॅपराउंडच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन जातील। जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर फार्मसीमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे तर हे पण तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा। ह्याच्यावर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो तर त्याच्यामुळे हे तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा। इंजिनिअरिंगचं व्हॉट्सॲप चॅनल आणि फार्मसीसाठी व्हॉट्सॲप चॅनल हे वेगवेगळे आहेत, दोन्हीचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की कॅपराउंडचा फुल फॉर्म काय आहे। तर कॅपराउंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। जर तुम्हाला एमएसटी सीईटीच्या मार्कर थ्रू म्हणजे एमएसटी सीईटीच्या पर्सेंटाइल थ्रू किंवा JEEच्या पर्सेंटाइल थ्रू एका महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचे असतील जे कॅपराउंडमध्ये येतात तर त्यासाठी तुम्ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही तुम्हाला करावी लागते। आता ह्या प्रोसेसमध्ये भरपूर स्टेप्स असतात जे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत। बट हे नक्की कॅपराउंड होतं कधी, म्हणजे आपल्याला ह्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये जी आपल्याला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असते, मग ही कॉलेजची लिस्ट आपल्याला कधी अपलोड करायची असते तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुमचा स्कोर कार्ड रिलीज होईल म्हणजे तुम्हाला पर्सेंटाइल समजतील। अजूनपर्यंत तुम्हाला 2 अटेम्प्टचे आन्सर की समजलेत बट पर्सेंटाइल अजून आपल्याला समजायचे। पर्सेंटाइल समजले ना तर तुमचं एक ॲडमिशनचं पोर्टल ओपन होईल। आत्तापर्यंत कसं झालं होतं की आपलं एकच कॉमन सीईटीचं पोर्टल होतं, ज्यांना पण इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी करायचं आहे, सगळ्यांसाठी एक कॉमन ॲडमिशन पोर्टल होतं। बट ह्याच्या पुढे तसं नाही राहणार। ह्याच्या पुढे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी सीईटी सेल एक नवीन वेबसाईट ओपन करेल, नवीन पोर्टल ओपन करेल आणि फार्मसीच्या ॲडमिशनसाठी नवीन पोर्टल ओपन करेल। असे तुमचे सेपरेट पोर्टल ओपन होतील। आता एकदा तुमचे वेबसाईट ॲडमिशनचे पोर्टल ओपन झाले मग त्याच्यावरती तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होईल। हे सगळं सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढा पण मुलांनी इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यामधनं माझा किती रँक आला आहे। ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी कॅटेगरीमध्ये, तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढी पण ओबीसी कॅटेगरीमध्ये मुलं येतात त्यांच्यामधनं माझा किती रँक आला आहे हे सगळं तुम्हाला ह्या मेरिट लिस्टमध्ये समजेल। आणि एकदा तुमची मेरिट लिस्ट आली मग त्याच्यानंतर ही एक ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 1 सुरू होते। म्हणजे इकडूनच तुमचे कॅपराउंडचे प्रोसेस मेन जे कॅपराउंड आहेत जे आपण बोलतो ना ह्या वर्षी 4 कॅपराउंड आहेत, लास्ट इयरपासून 4 कॅपराउंड सुरू झाले आहेत, तर हे इकडून ह्या प्रोसेसपासून सुरू होतं ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 1। म्हणजे आपण एक्सपेक्टेड डेट्स आपण बघितले, म्हणजे आपण एक्सपेक्टेड टाइम बघितला तर ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे सगळ्यात पहिले तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट करावी लागते। तर कॅपराउंडचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ज्याच्यामध्ये सगळे आपले पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे असतात प्लस आपले डॉक्युमेंट आपल्याला व्हेरीफाय करायचे असतात, तर ही प्रोसेस एंड ऑफ जूनपासून, जूनच्या एंडपासून ही प्रोसेस तुमची सुरू होईल। मग त्याच्यानंतर जे आपले ॲक्च्युअल कॅपराउंड्स आहेत, कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असते, ज्याला आपण इथे समजून घेतलं ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 1 असं आपण बोलतो, तर ही जी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ही जुलैच्या एंडपासून तुमची सुरू होते। सो ह्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला गाईड करणारच आहे की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी अपलोड करायची आहे, काय करायची आहे, बट ह्या स्टेपपासून तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असते।
आता कॉलेजची लिस्ट कशी अपलोड करायची, तर इथे ना एक मी तुम्हाला लास्ट इयरचं एक वेबसाईटचं एक स्क्रीनशॉट दाखवलं आहे. म्हणजे बघा, मी दरवर्षी व्हिडिओ बनवत असतो की तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कॉलेजची लिस्ट कशी अपलोड करायची आहे. तर लास्ट इयरच्याच व्हिडिओमधनं मी एक स्क्रीनशॉट घेतला आहे आणि इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे तुम्हाला हे 4 स्टेप्स करायचे असतात. स्टेप नंबर 1, तुम्हाला ऑप्शनला शॉर्टलिस्ट करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करायचे असतात. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्मची पूर्ण तुम्हाला समरी मिळते आणि त्याच्यानंतर पूर्ण तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून तुम्हाला सबमिट करायचा असतो. तिकडे काही फिल्टर्स आहेत, जसे की तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतील तर वेबसाईटवर तो फॉर्ममध्ये सगळे तुम्हाला ऑप्शन्स असतात, जे हे येणारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आणि मेन म्हणजे त्याच्या खाली ना सगळे कॉलेजेसची लिस्ट असते. जसे की इकडे तुम्ही बघू शकता की COEP कॉलेज आहे. आता जर तुम्हाला COEP कॉलेज पहिल्या नंबरला ठेवायचं असेल तर इकडे ना तुम्हाला एक बॉक्स दिलेला असतो, ते ह्या बॉक्सवर सिम्पली तुम्हाला टिक करायचं आहे. परत COEPच्या AIML ब्रांचसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ह्या बॉक्स दिलेला आहे, इकडे तुम्हाला टिक करायचं आहे. COEPच्या तुम्हाला ENTC ब्रांचला अप्लाय करायचं असेल तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे. असं तुम्हाला कॉलेजेस प्रॉपरली शॉर्टलिस्ट करायचे असतात. तुम्हाला हे सगळे जे प्रेफरन्सेस आहेत हे तुम्हाला प्रॉपरली सेट करायचे असतात. आता कॉलेज लिस्ट कशीही बनवून चालत नाही. काही मुलांची अशी स्ट्रॅटेजी असते की आपण जेवढे पण कॉलेजेस आहेत ना त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये पहिले आपण CS ब्रांचला अप्लाय करू. CS ब्रांच झाल्यानंतर आपण ह्या इथे IT ब्रांचला अप्लाय करू. IT ब्रांच झाल्यानंतर आपण AIMLच्या ब्रांचला अप्लाय करू. म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या CSला आपण अप्लाय करत जाऊ, नंतर IT, नंतर AIML. असं करून चालत नाही. ही सगळ्यात चुकीची लिस्ट आहे. असं जर केलं तर तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटाइल असतील ना तरी पण एका तुम्हाला खराब कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. तर अशा प्रकारे कधीच तुम्हाला लिस्ट नाही बनवायची आहे. लिस्ट एकदम स्ट्रॅटेजिकली बनवायची आहे. जसे की जर मला कॉलेज 1 मध्ये एक्झाम्पल म्हणून एक कॉलेज आहे, खूप चांगलं आहे, तर मला ते कॉलेज पहिल्या नंबरला ठेवायचं आहे. मग त्या कॉलेजमध्ये मला ह्या ब्रांचेसला अप्लाय करायचं आहे, जसे की CS आहे, IT आहे, AIML आहे. जर मला ह्या कॉलेजमध्ये हे 3 ब्रांचेस नाही मिळाले, ह्या 3 ब्रांचेसमध्ये मला नंबर नाही लागला, तर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईन. हां, कॉलेज 1 मध्ये ENTC ब्रांच पण आहे, ही ENTC ब्रांच पण आहे. बट ENTCच्या पहिले मी दुसऱ्या कॉलेजच्या CS, IT, AIDS ह्या ब्रांचला मी हे ते प्रेफरन्स देईन. जर मला दुसऱ्या कॉलेजमध्ये पण CS, IT, AIML किंवा AIDS ह्या ब्रांचमध्ये माझा नंबर नाही लागला, तर मी तिसऱ्या कॉलेजमध्ये जायच्या आधी, तिसऱ्या कॉलेजमध्ये CSला घेण्याच्या आधी मी पहिल्या कॉलेजच्या ENTCला चूज करेन, कारण की तिसऱ्या कॉलेजपेक्षा पहिलं कॉलेज हे चांगलं आहे. तर असं स्ट्रॅटेजिकली 1 on 1 पूर्ण तुम्हाला ब्रांचेस हे नीट अरेंज करायचे असतात. जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना तर फार्मसीमध्ये एवढं काही टेन्शन नाही आहे, कारण की फार्मसी, B फार्मसी किंवा फार्म-D ह्याच्यापैकी तुम्हाला चूज करायचं आहे. बट इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेसचे खूप गोंधळ होतात, तर तुम्हाला नीट प्रेफरन्स अरेंज करायचे आहेत. प्रत्येक ब्रांचला हे सगळे प्रेफरन्सेस तुम्हाला नीट अरेंज करायचे आहेत. आता ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही मिनिमम एक कॉलेज ॲड करू शकता. म्हणजे अशी काही लिमिट नाही लावली आहे CET की एवढेच कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. इकडे तुम्ही मिनिमम एक कॉलेज ॲड करू शकता आणि मॅक्झिमम तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये 300 कॉलेजेसचे प्रेफरन्सेस हे तुम्ही ॲड करू शकता. तर एवढी सगळी लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये ॲड करू शकता. डिपेंड्स ऑन यू. 100 प्रेफरन्सेस ॲड केले तरी पण चालतील, 200 ॲड केले तरी पण चालतील. सो लिमिट आहे की 300 प्रेफरन्सेस तुम्ही ॲड करू शकता. आता ही नीट कॉलेजची लिस्ट, प्रॉपर लिस्ट तुम्हाला जर बनवता येत नसेल तर आपली पर्सनल काउन्सिलिंग आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये ना आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो, बेस्ड ऑन युअर पर्सेंटाईल अँड बेस्ड ऑन युअर रँक. जी पण तुमची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग पण आपली लिस्ट असते. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1 on 1 मेंटरशिप प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करेन, जो थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासोबत असेल, ॲज वेल एज मी पण असेल. म्हणजे माझ्यासोबत बोलण्यासाठी किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही वेगळी फीस तुम्हाला भरायची गरज नाही आहे. ही जी आपली बॅचची प्राईस आहे 1499, तर ह्या प्राईजमध्येच तुम्हाला हे सगळे फीचर्स मिळतात, ज्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉल सपोर्ट आहे, व्हॉट्सॲप सपोर्ट आहे. सो जे पण डाऊट्स असतील हे तुम्ही आमच्याशी बोलून डायरेक्टली व्हॉट्सॲपवर कम्युनिकेट करून किंवा कॉल करून आमच्याकडनं तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आपले भरपूर काही वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन्स पण होत असतात. आता जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल ना तर आपलं एक इझी कॉलेज आहे ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करा, तुमची बॅच सिलेक्ट करा, इंजिनिअरिंग की फार्मसी ही तुम्ही बॅच सिलेक्ट करा. पेमेंट केल्यानंतर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलिंगच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील किंवा पर्सनल काउन्सिलिंगची रिगार्डिंग एन्क्वायरी करायची असेल तर हा एक नंबर आहे व्हॉट्सॲप नंबर. तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा तुम्ही करू शकता. हे काही स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत, हे तुम्ही पूर्ण व्हिडिओला पॉज करून 1 by 1 हे तुम्ही रीड करू शकता. आता इथपर्यंत तुम्हाला समजले असेल नक्की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, कॉलेजला आणि ब्रांचला तुम्हाला प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिस्टेक नाही करायचे. आता आपण समजून घेऊया नक्की तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर कसा लागतो. ही जी पूर्ण कॅपराऊंड प्रोसेस आहे, तर ह्या कॅपराऊंड प्रोसेसमध्ये CET सेल आपल्याला कॉलेजमध्ये नंबर कसा अलॉट करतं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.
ज्याच्याने तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की आपल्याला अजून प्रेफरन्सेस कसे सेट करायचे. सगळ्यात पहिले एक मी तुमचा डाऊट क्लिअर करतो की जेव्हा आपण कॉलेजची लिस्ट अपलोड करतो, जी आपली ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते, तर ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये कॉलेजची लिस्ट अपलोड केल्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यानंतर ही जी लिस्ट आहे ही कोण मॅन्युअली चेक नाही करत. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सीईडी सेलच्या इकडे कोण सर किंवा मॅडम बसलेले असतील जे आपली कॉलेजची लिस्ट चेक करतील आणि ते ठरवतील की बाबा ह्या मुलाला कुठलं कॉलेज दिलं पाहिजे. असं होत नाही. ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही कॉम्प्युटराइज प्रोसेस आहे, पूर्ण ऑटोमेटेड सिस्टीम आहे. आणि हे कसं वर्क करतं तर ते मी तुम्हाला सांगतो. एकदा तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केलीत ना, तर ही पूर्ण कॉम्प्युटराइज सिस्टीम 1 बाय 1 तुमचे कॉलेजेस चेक करते. आणि हे कॉलेजेस कसे पण चेक नाही करत की पहिले 12व्या नंबरचा कॉलेज किंवा पहिले 13व्या नंबरचं कॉलेज, नंतर 5व्या नंबरचं कॉलेज, 8व्या नंबरचं कॉलेज, असं चेक नाही करत. 1 बाय 1 म्हणजे पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, दुसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, ते कॉलेज मिळतं आहे की नाही मिळत आहे हे पूर्ण 1 बाय 1 चेक केलं जातं. फॉर एक्झाम्पल जसे की आपण ह्या इथे एक सॅम्पल कॉलेजची लिस्ट आपण एक अपलोड केली आहे. आता ह्या कॉलेज लिस्टमध्ये पहिल्या नंबरला जे कॉलेज 1 आहे तर कॅन्डिडेटनी पहिल्या नंबरला कॉलेज 1ची CS ब्रांच ठेवली आहे. तर ती जी कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे ही सगळे पॉसिबिलिटीज चेक करेल की ह्या कॅन्डिडेटला MST CETच्या पर्सेंटाईलवरनं, MST CETच्या रँक्सवरनं ह्या कॉलेजमध्ये ही ब्रांच मिळते का. जर MST CET थ्रू ती ब्रांच नसेल मिळत तर हे कॉलेज CET थ्रू त्याला नाही मिळणार. बट जर कॅन्डिडेटनी JEE थ्रू पण अप्लाय केलेला असेल तर ती कॅप्रॉनची ऑटोमेटेड सिस्टीम, ती पूर्ण कॉम्प्युटराइज सिस्टीम हे पण चेक करेल की ठीक आहे ह्या कॅन्डिडेटला CETच्या रँकवरनं तर कॉलेज नाही मिळत आहे, मग JEE थ्रू मिळते का, ऑल इंडिया कोटामधनं हे कॉलेजमधली ही ब्रांच त्याला मिळते का. मिळत असेल तर देऊन टाकेल. जर ती पण ब्रांच ह्या AI थ्रू म्हणजे ऑल इंडिया कोटा थ्रू जर मिळत नसेल तर ती तुम्हाला नाही मिळणार. एकदा पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज नाही मिळालं मग दुसऱ्या प्रेफरन्सकडे येईल की बाबा कॉलेज 1मध्येच ह्यानी IT ब्रांचला अप्लाय केलं आहे. आता IT ब्रांच CETच्या पर्सेंटाईलवरनं मिळते का, नाही मिळत आहे. JEEच्या मार्क्सवरनं मिळते का, नाही मिळत आहे. मग तिसऱ्या प्रेफरन्स चेक केला जाईल. तिसरा प्रेफरन्स आहे कॉलेज 1मधली AIML ब्रांच. आता AIML ब्रांच CETच्या पर्सेंटाईलवरनं मिळते का, नाही मिळत आहे. ऑल इंडिया कोटामधनं JEEच्या पर्सेंटाईल थ्रू मिळते का, नाही मिळत आहे. असे 1 बाय 1 तुमची कॉलेज लिस्ट चेक केली जाईल. आता फॉर एक्झाम्पल ही लिस्ट चेक करताना आता कॉम्प्युटराइज सिस्टीम इथे ॲनालाइज करते की ठीक आहे ह्या कॉलेज लिस्टमधला 12व्या नंबरचा कॉलेज आहे म्हणजे कॉलेज 4मध्ये IT ब्रांच आहे. IT ब्रांचमध्ये ह्या कॅन्डिडेटला MST CETच्या पर्सेंटाईल थ्रू, MST CETच्या रँक थ्रू ह्या कॅन्डिडेटला हे कॉलेज 4मध्ये IT ब्रांच मिळते. मग त्या केसमध्ये ही जी IT ब्रांच आहे ही त्या कॅन्डिडेटला अलॉट केली जाईल. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये 12व्या प्रेफरन्सला जे पण कॉलेज ठेवलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जी पण ब्रांच त्यांनी त्या तिकडे ॲड केली आहे त्या कॉलेजच्या त्या ब्रांचमध्ये त्या कॅन्डिडेटला नंबर लावला जाईल. तर असे 1 बाय 1 तुमची कॉलेज लिस्ट चेक केली जाते. तर त्याच्यामुळे कॉलेजेसचे प्रेफरन्स लिस्ट सेट करणं हे खूप गरजेचं आहे. जर ह्या इकडे तुम्ही थोडी मिस्टेक केलीत की तुम्ही 13व्या नंबरचा कॉलेज चुकून 12व्या नंबरला टाकलं आणि 12व्या नंबरचा कॉलेज चुकून 13व्या नंबरला टाकलं तर त्या केसमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म चुकीचा होऊ शकतो. जे कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा खराब कॉलेजसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. तर त्याच्यामुळे प्रेफरन्सेस सेट करणं हे इथे खूप गरजेचं आहे. आता एकदा तुमचा कॉलेजमध्ये नंबर लागला, इथपर्यंत तुम्हाला समजलं की तुम्हाला कॉलेजमध्ये कसा नंबर लागतो. 1 बाय 1 सगळी तुमची कॉलेज लिस्ट चेक केली जाते. आता एकदा तुमचा कॉलेजमध्ये नंबर लागला मग त्याच्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. म्हणजे ऑप्शन फॉर्म वगैरे झाल्यानंतर तुमचा एक रिझल्ट येतो सीट अलॉटमेंट. तर त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की बाबा आपण जी लिस्ट टाकली आहे ह्याच्यामधनं आपल्याला 12व्या नंबरचा कॉलेज मिळाला आहे. मग आता ते कॉलेज घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे हे आपल्या हातामध्ये असतं. मग त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिले असतात. सगळ्यात पहिलं असतं सेल्फ फ्रीज, दुसरं असतं नॉट फ्रीज. आता जे पण आपल्याला 12व्या नंबरचं हे जे कॉलेज अलॉट झालं आहे जर आपल्याला ते आवडत असेल, जर त्या कॅन्डिडेटला ते कॉलेज आवडत असेल आणि त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो कॅन्डिडेट ह्याचे सेल्फ फ्रीज करू शकतो. सेल्फ फ्रीज म्हणजे काय, सेल्फ फ्रीज केल्यानंतर जी तुमची कॅप्रॉनची सीट आहे, जी तुमची 12व्या नंबरला जी IT ब्रांच तुम्हाला मिळाली आहे तर ही जी सीट आहे ही तुमची लॉक केली जाईल. तिकडे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात. 1000 रुपये पे केल्यानंतर जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं असतं आणि तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात. 3 दिवसांचा टाईम पिरियड दिलेला असतो. ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे. तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत हे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहेत. एकदा तुम्ही सगळं ॲडमिशन कन्फर्म केलं, तुम्ही ह्या इथे सेल्फ फ्रीज केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडसाठी एलिजिबल नाही होणार. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. हे तुम्हाला सेल्फ फ्रीजबद्दल समजलेलं असेल. आता जे पण तुम्हाला आता 12व्या नंबरचा कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला ठीक आहे आवडलं आहे, बट तुम्हाला वाटतंय की अजून आपल्याला बेटर कॉलेज मिळू शकत होतं. आपल्याला कॉलेज 4मध्ये IT ब्रांच मिळाली बरोबर. मग ह्याच्यापेक्षा
पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज 3मध्ये IT ब्रांच मिळू शकते किंवा कॉलेज 4मधलेच आपल्याला CS ब्रांच मिळू शकते. मग त्यासाठी तुम्हाला ह्याचे नॉट फ्रीजचा ऑप्शन दिलेला असतो. नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट दोन्ही ऑप्शन सेम आहेत, काही वेगळं नाही आहे. काही जणांना नॉट फ्रीज बोलतात, काही जण बेटरमेंट बोलतात. सो जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल, एक बेटर कॉलेज ट्राय करायचं असेल, मग त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. बेटरमेंटला गेल्यानंतर जी पण तुमची कॅपराऊंडची सीट आहे ही तुमची रिझर्व्ड राहते. म्हणजेच काय की ह्या इकडे तुम्ही CEDCला सांगताय की बाबा ही जी मी 12व्या नंबरचं कॉलेज मला मिळालं आहे, तर त्याला मी ह्याच्या नॉट फ्रीज केलं, म्हणजे मी बेटरमेंट केलं आहे. बट जर मी पुढच्या राऊंडमध्ये गेलो आणि पुढच्या राऊंडमध्ये मी ते लिस्ट अपलोड केली आणि जर मला 12व्या नंबरपेक्षा वरचं जे मी कॉलेज अपेक्षा करतोय की ते कॉलेज मला मिळालं पाहिजे, जर ते पण कॉलेज मला नाही मिळालं, ह्या वरच्या लिस्टमधले कुठलेही कॉलेज नाही मिळाले, तर बाबा ही जी माझी 12व्या नंबरची सीट आहे ना, ही माझ्यासाठी रिझर्व ठेव, माझ्यासाठी बॅकअप ठेव. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की मी बेटरमेंटला जातोय बट पुढे गेल्यानंतर मला कॉलेजेस नाही मिळालं, मग पुढे काय करणार. मग त्यासाठी जर तुम्हाला आधीच्या राऊंडमध्ये फॉर एक्झाम्पल कॅपराऊंड 1मध्ये 12व्या नंबरचा कॉलेज मिळालं, तुम्ही बेटरमेंटला गेलात कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये, कॅपराऊंड 4मध्ये दुसरं तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं, मग त्यावेळी हे जे कॉलेज आहे जे तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळालं होतं ते तुमच्यासोबत असतं, ते तुमच्यासाठी रिझर्वड असतं. सो तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर तुमची जी कॅपराऊंडची सीट असते ही तुमची रिझर्वड असते. म्हणजे जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये येऊन जी तुम्हाला सीट मिळाली होती त्या सीटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता एकदा तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करायची काही गरज नाही आहे. इकडे तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी डायरेक्टली एलिजिबल होऊ शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की सेल्फ फ्रीज म्हणजे काय आणि नॉट फ्रीज म्हणजे काय. मी डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो आणि आत्तापासून का समजवतोय, कारण की जर तुम्हाला आत्तापासून ही प्रोसेस माहिती असेल तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही ह्या प्रोसेससाठी रेडी असाल. माझं हेच काम आहे की जे पण ऑडियन्स माझी ही व्हिडिओ बघतायत तर तुम्हाला एक स्टेप पुढे ठेवावं, म्हणजे पुढे तुम्हाला काय करावं लागणार हे तुम्हाला आधीपासून माहिती असतं पाहिजे. आता जर तुम्हाला इथपर्यंत जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं हे सगळं समजलेलं असेल, प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा मला समजलं, आय गॉट इट. तुमच्या कॉमेंटमुळे मला पण खूप मोटिवेशन मिळतं, तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. ॲज वेल ॲज ह्या व्हिडिओला सुद्धा नक्की तुम्ही लाईक करा. आता आपण बघूया कॅपराऊंडचे नवीन रूल्स. तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही व्हिडिओजमध्ये मी मेन्शन करतोय की कॅपराऊंडमध्ये नवीन रूल्स इम्प्लिमेंट झालेत लास्ट इयरपासून. 136चा हा एक 136चा रूल आहे, हा लास्ट इयरपासून इम्प्लिमेंट झाला आहे आणि हा सगळ्यांना तुम्हाला माहिती असला पाहिजे. मग भरपूर मुलांचे क्वेश्चन्स होते, दादा हा 136चा रूल आहे काय, हे नक्की कॅपराऊंडचे रूल्स काय आहेत, ह्याच्यावर आम्हाला डिटेल व्हिडिओ दे. तर हेच आपण आता डिस्कस करणार आहोत, हे नक्की कॅपराऊंडचे नवीन रूल्स काय आहेत. बघा, लास्ट इयरपासून CEDCने 4 कॅपराऊंड इंट्रोड्यूस केले होते. त्याच्यासोबत CEDCने काही नवीन रूल्स सुद्धा इम्प्लिमेंट केले. त्याच्यामधला हा एक रूल आहे 136चा रूल. आता 136 रूल म्हणजेच काय, हा जे प्रत्येक आहेत ना 1, 3 आणि 6 हे कॅपराऊंडला रेफर करतात. जसे की 1 म्हणजे कॅपराऊंड 1ला हे रेफर करतं, 3 म्हणजे कॅपराऊंड 2ला हे रेफर करतं आणि 6 म्हणजे कॅपराऊंड 3ला हे रेफर करतं. ह्याला मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजवतो. जसे की कॅपराऊंड 1चा बघा, ते प्रत्येक राऊंडसाठी वेगवेगळा रूल आहे. सपोज तुम्ही कॅपराऊंड 1मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट झालं, जे पण तुम्ही पहिल्या नंबरला कॉलेज ठेवलं प्रेफरन्स नंबर 1ला जे आहे कॉलेज 1 CS ब्रांच. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये CS ब्रांच मिळाली, मग ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज म्हणजेच काय, ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं. तुम्ही ऑटो फ्रीज झाल्यानंतर पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत, कारण की ते कॉलेज ऑटोमॅटिकली लॉक झालेलं असतं. कारण की CEDC काय बोलते की बाबा बघा, तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं ना, पहिल्या नंबरला तुम्ही का कॉलेज ठेवलं आहे, कारण की ते कॉलेज तुम्हाला आवडत असेल म्हणूनच तुम्ही पहिल्या नंबरला ते कॉलेज ठेवलं आहे. मग ते कॉलेज आम्हीच तुमचं ऑटोमॅटिकली लॉक करून टाकतो. मग त्या केसमध्ये तुमच्याकडे बेटरमेंटचं ऑप्शन येत नाही, तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. हे झालं कॅपराऊंड 1चा रूल. आता कॅपराऊंड 2साठी थोडं डिफरंट रूल आहे. कॅपराऊंड 2साठी काय आहे तर बघा, जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी कुठलंही कॉलेज मिळालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जी लिस्ट आहे ही आपण कॅपराऊंड 2साठी अपलोड केली आहे. आता ह्या लिस्टमधनं जर आपल्याला पहिल्या 3 प्रेफरन्सेसमधनं प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2 आणि प्रेफरन्स 3 या पहिल्या 3 प्रेफरन्सेसमधलं कुठलंही आपल्याला कॉलेज किंवा कुठलीही आपल्याला ब्रांच अलॉट झाली तर ती ब्रांच आपली ऑटो फ्रीज होईल. म्हणजे एकदा आपलं ऑटो फ्रीज झालं मग त्याच्यानंतर आपण पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट नाही करू शकत. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 2मध्ये ह्या 3 प्रेफरन्सेसपैकी जर तुम्हाला कुठलंही कॉलेज किंवा ब्रांच अलॉट झाली तर ते तुमचे ऑटोमॅटिकली लॉक होईल, तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. हा झाला कॅपराऊंड 2चा रूल.
आता कॅप्रॉन 3चा तुम्ही रूल समजून घ्या. कॅप्रॉन 3साठी अजून थोडे हे स्ट्रिक्ट होतं, कारण की इथे एक रूल आहे की कॅप्रॉन 3मध्ये जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी, म्हणजे बघा जर तुम्ही कॅप्रॉन 3साठी ही जी लिस्ट अपलोड केलीत, ह्या लिस्टमधनं जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्स म्हणजे प्रेफरन्स 1, 2, 3, 4, 5 अँड 6 या पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कुठलंही तुम्हाला कॉलेज किंवा कुठलीही तुम्हाला ब्रांच अलॉट झाली, तर ही ब्रांच आणि हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट नाही करू शकत. येथे तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन नाही चूज करू शकत. ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरीली त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं. हे झालं ऑटो फ्रीजचा रूल. हा जो 136चा रूल आहे हा लास्ट इयरपासून सीईडीसीने इम्प्लिमेंट केला आहे आणि हा खूप स्ट्रिक्ट आहे, कारण की तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये ऑटो फ्रीज अवॉइड करायचं असतं. ऑटो फ्रीज म्हणजे काय, आपलं ऑटोमॅटिकली लॉक नाही झालं पाहिजे, ज्याच्याने प्रत्येक राऊंडमध्ये आपले कॉलेजेस अपग्रेड व्हायचे चान्सेस वाढतील. तर त्याच्यामुळे हे ऑटो फ्रीज कसं अवॉइड करायचं आहे, काय करायचं आहे, हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. बट इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे का, हा जो 136 ते मी तुम्हाला रूल समजवला आहे, जे मी तुम्हाला आत्तापर्यंत समजवलं आहे, जर तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलेलं असेल, प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा मला समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला इथपर्यंत समजवलं आहे हे किती मुलांना समजलं आहे. तर त्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. त्याच्यामुळे काय होईल की ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता मी ह्याच्यावरनं एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे की प्रत्येक आपल्या कॅपराऊंडमध्ये स्टेप बाय स्टेप काय काय आपल्याला स्टेप करायचे असतात, सेल्फ फ्रीज केल्यानंतर नॉट फ्रीज केल्यानंतर काय होतं, पुढे आपल्याला काय काय करायचं असतं, ही एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे, जी की पार्ट 1ची व्हिडिओ आहे. जर तुम्ही ही व्हिडिओ अजून चेक नसेल केली तर नक्की तुम्ही चेक करून घ्या, ही व्हिडिओ नक्की बघून घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे भरपूर काही डाऊट्स सॉल्व्ह होणार आहेत. तर ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल ॲज जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. लिमिटेड टाईमसाठी ही ऑफर आहे. 1499 मध्ये, फक्त 1499 मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर एवढे काही फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. हे फीचर्ससाठी खूप प्राईस असते, बट मी तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामुळे ही लिमिटेड टाईमसाठी ऑफर आहे. लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. जर काही एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज किंवा कॉल करू शकता. आम्ही जे पण तुमचे क्वेरीज असतील काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. बाकी जेवढे पण डिटेल्स आहेत सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. कसं तुम्हाला एनरोल करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवर पण मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. तर ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर सगळं समजलं असेल तर प्लीज नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.